आमच्या गावच्या सगळ्या लोकांचा विश्वास आमच्या देवीवर आहे. त्या देवीला आम्ही म्हणजे विसरत नाही आमचे लोक. जवळपास 6 पिढ्या तरी आपल्याला म्हणायला का हरकत नाही. 300-350 वर्षापूर्वीचा या गावचा इतिहास आहे. आमची मुलं बिंडा उचलतात. तुम्हाला साधी एखादं ताट उचलणार नाही. कोल्हापूर म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आणि चमचमीत मटणाचा बेत. पण याच कोल्हापूरच्या कुशीत एक असं अजब गाव दडलंय जिथं गेल्या 3.5 शतकात एकाही घरात मांसाहाराचा शिरकाव झालेला नाहीये. हो, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. आजच्या आधुनिक काळात जिथं लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी दररोज बदलत आहेत, तिथं तब्बल 350 वर्षांपासून एक संपूर्ण गाव अखंड शाकाहारी आहे. फायनली मी करवी तालुक्यातील कोगिल खुर्द या गावामध्ये आलेले आहे आणि गेले कितीतरी पिढ्या ह्या गावामध्ये मटणच शिजलेलं नाही आहे आणि 2,500 ते 3,000 लोकसंख्या असलेलं हे गाव नक्की का इथं मटण केलं जात नाही हे जाणून घेण्यासाठी मी या गावात आले आहे. आणि आपल्यासोबत काही गावकरी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नक्की कारण काय आहे, इथं हे गाव पूर्ण शाकाहारी कसं झालंय. चला मग. नमस्कार. नमस्कार. आपल्या कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्सा म्हणून ओळखला जातो पूर्ण देशामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यात एक गाव आहे जे पूर्ण शाकाहारी गाव म्हणून ओळखलंय. कारण काय आहे सर? कारण काय आहे सर? आमच्या वडिलांपासून आमच्या गावामध्ये खात नाही. किती पिढ्या खात नाही? आम्हाला कळायच्या अगोदर आमच्या किती पिढ्या झाल्या आम्हाला एवढी काय कल्पना नाही. आमच्या पूर्वीपास आमचं गाव ज्यावेळेस बसलंय 300-350 वर्ष आहेत त्यापासून खात नाहीत. काहीतरी असेल ना कारण काय आहे? कारण आमची देवी मरगाबाई देवी महात्म आहे. मरगाबाई देवीचंच महात्म आहे म्हणतात. मरगाबाईच्या देवीचंच महात्म आहे म्हणतात. मरगाबाई देवी. आजी तुम्ही काहीतरी सांगत होता, काय महात्म काय आहे देवीचं? आम्ही नांदा याच्या आधीपासून हेच सांगतात. मग किती पिढ्या झाल्या असतील असं काय आम्हाला सांगितलेलं नाही. खरं इथं खाऊन येता सुद्धा कामा नाही एवढंच माहित आहे आम्हाला. आणि आम्ही नांदा आल्याच्या आधीपासून सांगतात की ह्या गावात खाऊन सुद्धा कोणी येऊ शकत नाही. एक वडर होता 5 गावचा, त्यानं त्या पायऱ्या बांधल्या, त्याचे डोळे गेले. इथं तो आलता असं की डबा घेऊन, त्याला माहित नव्हतं. त्याच्या पायऱ्या आहेत त्या मरगोबाईच्या आमच्या, जाऊन तुम्ही या. त्याला डोळं आलं. हेळात पोराने आमच्या अशा तरुण नेऊन त्याला आंघोळ घातली. आमचे सासू सासरा सांगते, आम्हाला माहित नाही. आणि त्याला आंघोळ घालून देवाच्या पाया पडल्यानंतर त्याला दिसायला लागलं. 5 गावचा अंबार आहे, त्याच्यात 3 पिढ्या झाल्या. ती पोरं आता येतात चपले घेऊन. त्याचं डोळं गेलं. इथं चपल्या लावत बसला, आता भाकरी बांगड होत. म्हणजे ही आमची सासू सासरा सांगत होती. मग ह्यांची आजी झाली मुलांची. मग तिने त्यावेळेला काय महात्म असल्याशिवाय काय झालंय काय, ते बसला गावात ड्रायव्हर आला, त्याचा डबा होता. तुम्हाला माहित आहे आमच्या गावात काय आहे? नाही, तुम्ही चुकून आला. बसला इथं तक्रार झाली, बस थांबली, हल्ली नाही. मग तिने माफी मागितली की ट्रॅक्टर लावून गाववाल्याने आमच्या गावात असं की तुम्ही बाहेरने कोण या, आमची मुलं स्वतः तुमच्या घरच्या पेक्षा प्यारे आहेत. आमचं गाव एवढं इकीन चांगलं आहे. मग त्यामुळं त्यांना इथनं ट्रॅक्टर लावून पोरांनी चार मटणाचा डबा आणला होता. हा आव जेवण घरात तुम्ही आणणारच. मग त्या डब्यामुळे त्याला तसा त्रास झाला एवढं आम्हाला माहिती आहे. मग ह्याच्या खरीच दुसरं काय माहित नाही. आमच्या देवामुळे आमचं गाव शांत आहे आणि आमचा देव सोडणं आम्हाला सुखदायक कुठं नाही. काय असते की सुनबाई मांसाहारी वगैरे खातात, मग कशा पद्धतीने त्यांच्या माहेरला जायचं खातात? ते बी 1 वर्षभर 6 महिने, त्याच्यानंतर त्या मनानच म्हणतात आम्ही खाणार नाही आणि त्या खाऊ शकत नाहीत. मग आपल्या मनानं आम्ही खाऊ नका, त्यांच्यावर दंडुकशाही होईत नाही. तुम्ही 4 महिने आमच्या देत नाही. आमच्या दोन्ही सुनाने पाठपडता गेली ते परत तेवढं खाल्लं नाही. त्या नाही खटक्या पण त्यांच्या त्यांनी म्हणणार, आम्ही काही सांगितलं सुद्धा नाही. इथं लहान मुलांना असं मटण वगैरे ते पण बाहेर पण खात काय नाही. मटण खाणारी सुखी नाहीत ते म्हणून त्यांनी खायचं नाही. मुलं सुद्धा आमची आता घरातली मुलं माईना एवढी आहेत, खरं काही नाही. भाजी भाकरीची आमची चांगली आहे, तुमच्या अंगातनी ताकद नाही. आमची मुलं ही अजून म्हातारी झालीत आमच्या पुढ्यात.
आमची मुलं विंडा उचलतात. तुम्हाला साधी एखादं ताट उचलणार नाही, काय बी खाऊन चाललं. तसं आम्हाला तिनं राखलंय. आमच्या गावच्या सगळ्या लोकांचा विश्वास आमच्या देवीवर आहे. त्या देवीला आम्ही म्हणजे विसरत नाही. आमचे लोक हा शुक्रवार एक मूल एक राहत नाही. म्हातारी माणसं सगळी देवाला जातात बघा. तुम्हाला सकाळी जर दिसलं तर बघितलं तुम्ही, ज्याला सकाळी जाय वेळ नाही मिळत तर ते संध्याकाळी जाणार. कधी मरगुबाईला का नाही जात्यातच, एवढी मानतात देवाला आमच्या. कधीपासून ते मंदिर आहे, काय मंदिराचा इतिहास काय सांगतो ना, आम्हाला आई अगोदरपासून आहे. मग त्याचं काय तुम्ही देवीला नैवेद्य वगैरे काय दाखवताय मग? शुक्रवारचा आंबली करतोय आम्ही. 5 आंबली असतात. आंबली करतात. पाऊस नाही लागला तर आंबील करतात देवाची आम्ही. मग त्या देवाच्या आंबलीमुळे पाऊस पडतोय. पडतोय पाऊस. पाडव्या दिवशी तर मोठी यात्रा, जेवढ्या म्हातारीने जरी झाल्या असल्या बाया त्या प्रत्येक वटी भरायच्यात माघारी. पाक जमलं टेकल्या तर ते येतातच. आणि आतापर्यंत की नाही ज्याच्या घरातली जी आई जी वारली तिची नातुनी परतुनी सुद्धा येऊन वटी भरून जातात पाडव्याला. कशी बस बंद पडली ते सांगत होत्या की नक्की काय, कुठून आलेली ती बस, काय होतं त्या? तिथे केएमटी येते हो, कोल्हापुरात येत होती. त्यासनी माहित नाही डबा होता ते मटणाचा. कोणीतरी घेऊन आलं होतं का त्यात? ड्रायव्हर मटण डबा त्यासनी काय माहित नाही. या गावचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आता जे लोकांनी सांगितलं, इकडे केएमटी येते आपल्याकडे. कोल्हापूर महानगरपालिकेचे केएमटी दररोज प्रवासासाठी मुलांना न्यायला आणायला हेच साधन आहे. ह्या ग्रामीण भागाला त्याचा आधार पण आहे. एक मला वाटते 10-15 वर्षापूर्वी एक केएमटी चालक डबा घेऊन आला मांसाहारचा, आणि ते मग घेऊन आल्यानंतर इथं माहित नव्हतं हे शाकाहारी गाव आहे ते. आणि मग बस चालू होईना, त्यांचे आले व्यवस्थित नवीन बस अगदी. आणि मग ते बस चालू होईना, नवीन स्टार्टर मारला, प्रयत्न केला, क्रेन लावली, क्रेननं पण ट्रॅक्टर लावून वडायचा लोकांनी प्रयत्न केला, चालू होईना. मग एक जुन्या अशा वयस्कर लोकांनी विचारलं त्यांना की तुम्ही काय मांसाहार वगैरे खाल्ला काय किंवा काय, तर त्यांना सांगितलं मी डब्यातनं मांसाहारी मटण घेऊन आलोय म्हणून. मग लोकांनी शंका घेतली की तू मांसाहार घेऊन आल्यामुळे होत नाही. आणि मला वाटतं त्यावेळी ते मांसाहारी डब्बा नेला तिकडे आणि टाकून दिला. आणि 15-20 मिनिटात बसला, क्रेनची गरज लागली नाही, काय लागलं नाही, चालू झाली बस. नारळ वगैरे देवीला दिला ना? हा, मग ते त्यावेळेला मग सगळ्यांनी क्षमा याचना ह्या गोष्टी थोड्या ज्या अध्यात्माच्या टच आहेत किंवा ह्या गावचं जे महात्म्य आहे म्हणजे ह्याच्यावर ज्या वेळेला एवढा विश्वास बसतोय की एक नवीन बस सुद्धा की तुम्ही घेऊन जरी आला तर त्याचा इफेक्ट दाखवला, त्यामुळे आणि जास्त श्रद्धा. आणि पूर्वीपासूनच ह्या जवळपास आज 5-6 पिढ्या म्हणजे आता मावशी जशा म्हणल्या की त्यांची सून, त्यांचे सासू-सासरे म्हणजे जवळपास 6 पिढ्या तरी आपल्याला म्हणायला का हरकत नाही. 300-350 वर्षापूर्वीचा या गावचा इतिहास आहे. आणि आज तो इतिहास ह्या लोकांनी असाच जपलाय. म्हणून या गावचं खरंच कौतुक करायला पाहिजे ह्या असल्या याच्यात. कारण MIDC सारखी आज औद्योगिक वसाहत एवढी मोठी आहे, लागून 12 आहेत. मांसाहारची दुकानं तुम्ही आता बघितला तर फुटाफुटाला आहेत. पण ह्या गावचं अजून वैशिष्ट्य आहे की अजूनही या ठिकाणी माझ्या आता आमचे परिचयाचे मित्र आहेत किंवा हे तिथे यात्रा सुद्धा पाडव्याला होत्या. कधी ह्या गावाला मांसाहारची, आसपास सगळ्या गावांना मांसाहारची माही होते, पण हे एक गाव असं आहे की तर मांसाहारचा विषयच नाही. एवढं चांगलं ह्या ठिकाणचं महात्म्य अजूनही या लोकांनी ठेवलंय. आणि खास करून सांगायचं झालं तर नवीन जी पिढी आहे, माझा राजू संकपाळ मित्र आहे, तर पांडू संकपाळ म्हणजे माझ्या वयाचेच मित्र आहेत, ती सगळी लोक ते आजही म्हणजे ह्यापासून पांडू तरी अतिशय अध्यात्मातला, मला वाटतं पूर्ण अध्यात्मातला माणूस आहे. यंग आहे, जनरेशन आहे, उद्योजक आहेत सगळे, पण ते सुद्धा कधी मांसाहार म्हणा किंवा हे म्हणा, आता ह्यांची मुलं सुद्धा बऱ्यापैकी एवढ्या म्हणजे हॉस्ट जगात किंवा कलियुगात म्हणलं आधुनिकच्या ह्याच्यात तरी सुद्धा त्या मुलांनी जपले. खास करून आता माझ्या मित्रांची मुलं आहेत ती सुद्धा याच्याकडे अट्रॅक्शन नाही आहेत. म्हणजे ते 7व्या-8व्या पिढीला सुद्धा आता ह्याच्यात हे गाव एवढं चांगलं जपणूक करते. त्यामुळे खरंच याचं वैशिष्ट्य आपण ह्याचं सगळ्यांनीच अनुकरण करायला काय हरकत नाही असं मला वाटतं. मला आणखी एक प्रश्न विचारायचा, मंडळी फक्त गाव मटण खातच नाही, गावात तुम्हाला मटणाचं दुकान सुद्धा भेटणार नाही. आणि दुकानामध्ये आपण अंडी जे बघतो ते अंडी सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. 3500 लोकसंख्येच्या या कोगिल खुर्द गावाची मुख्य ओळख म्हणजे इथली देवी मुरगूबाई. हे या परिसरातील अत्यंत जागरूक देवस्थान मानलं जातं. या देवीला मांसाहार अजिबात चालत नाही अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. देवीच्या याच नियमाचा मान राखत पिढ्यानपिढ्या या गावात मांसाहाराचा पूर्ण त्याग केला जातोय. लग्नानंतर दुसऱ्या गावातून या गावात आलेल्या सुनांसाठी हा नियम पाळणं सुरुवातीला कसं होतं, त्यांना या संस्कृतीचा कसा अनुभव आलाय, ऐकून घेऊयात त्यांच्याकडूनच. लग्न होऊन 17 वर्ष पूर्ण झाले आणि लग्नानंतर मी खात होतो. लग्नाआधी पण खात होतो
नंतर नंतर जरा त्रास ते असं जाणवत चालल्यानंतर मी बंद करत आणले. हा, आपोआपच बंद झालं म्हणायचं. तरी पण वर्ष ते 1.5 वर्ष होय खातो. म्हणजे कधी गेलं तर गावाला, नाही तर नाही, बाहेर जाऊन खात होतं. तिथनं मग नंतर बंद केलं. हा, इच्छा झाली नाही. मग बाहेरचे वगैरे इथं आल्यावर नाही, त्यांनी बिन खाताच येतात इकडे यायचं झालं तर. असं कधी काही जाणवलं का तरी? हा, जाणवलेली. त्यांनी म्हणजे एकदा दोनदा मटण घेऊन इकडे यायला ते म्हणतं आमच्या गावात चालत नाही. मग त्यापासून ते आमच्या शिवच्या बाहेरून गेली, ती आली नाही तिकडे. बाहेरच्या आधुनिक जगात वावरणाऱ्या आजच्या तरुण पिढीला या परंपरेबद्दल काय बरं वाटतं? चला जाणून घेऊयात. खरं तर ही जुनी परंपरा आमच्या आजोबांच्या आणि आई वडिलांच्या म्हणजे पासूनच आम्हाला मिळालेली परंपरा आहे. आणि आम्ही आता बघायला गेलो ना, तर मी लहान होतो तेव्हापासून मी ऐकत आलो की आपल्या गावात हे चालत नाही. पण ह्याच्या पाठीमागे दैवी शक्ती वगैरे असं सांगतात आम्हाला. पण एक चांगलं आहे आमच्या गावात दृष्टिकोन. तर हे चांगलं आहे, आमच्या गावासाठी चांगलं आहे आणि आमच्या येणाऱ्या 2 पिढींसाठी पण चांगलं आहे. आणि ह्या गोष्टीमुळे कसं होतं, गावामध्ये एक निर्माण राहत्या की मांसाहार केल्यामुळे जे आम्ही ऐकतोय किंवा जे सगळं भेसळ सगळीकडे चालू आहे आणि त्या गोष्टीपासून लांबच आहे आम्ही. आणि आता बघायला गेलं तर आपल्या जवळच मठ, कनेरी मठ सारखा मोठा आमच्याकडं संप्रदाय आहे आणि त्या गोष्टीसाठी आमचं गाव हे पूरक ठरतंय. आणि आमचं गाव एक समाजासाठी एक चांगला एक बेस निर्माण करून एक उदाहरण जगासाठी देण्यासाठी आमचं गाव चांगलं आहे असं मला तर वाटतंय. आणि यापुढे या गोष्टीचं आम्ही तंतोतंत पालन करतोय आता सध्या. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या, पण कोगिल खुर्द गावाची मुरगूबाई देवीवरील श्रद्धा आणि निष्ठा आज 350 वर्षांनंतर सुद्धा तितकीच अढळ आहे. श्रद्धेपायी अखंड शाकाहारी राहणारं हे गाव कोल्हापूरच्या संस्कृतीतला एक अनोखा अध्याय ठरत आहे.